पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. ओम सद्गुरुनाथ संत गायकवाड महाराज की जय. शिवपार्वते हर हर गंगे लक्ष्मीनारायण ब्रह्मा सरस्वती नमो. ओम श्री गणेशाय नमः. अथ द्वितीय अध्याय. भक्तीचे दुःख दूर करण्याचा नारदांचा प्रयत्न. नारदवाच वृथा खेदयसे बाले अहो चिंता तुरा कथम. श्रीकृष्ण चरणाभोजम स्मर दुःखम गमिष्यति. बालिके, तू व्यर्थ खेद का करीत आहेस? तू इतकी चिंतातुर का झाली आहेस? भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे चिंतन कर, तुझे दुःख नाहीसे होईल. द्रौपदीच परित्राता आयेन कौरव कश्मला. पालिता गोपसुंदर्यः स कृष्णः क्वापि नो गतः. कौरवांच्या अत्याचारापासून ज्यांनी द्रौपदीचे रक्षण केले आणि गोपसुंदरीचे ज्यांनी पालन केले ते श्रीकृष्ण कोठेही गेलेले नाहीत. त्वं तु भक्ती हा प्रियातश्च सततं प्राणतो अधिका त्वया हुतस्तु भगवानं याति नित्यगृहेष्वपि. त्यांना नेहमी प्राणाहून अधिक प्रिय अशी तू भक्ती आहेस. तुझ्या आमंत्रणावरून भगवान कनिष्ठांच्या घरे सुद्धा जातात. सत्यादी त्रियुगे बोधवैराग्यो मुक्ती साधको कलो तू केवला भक्ती ब्रह्मा सायुज्य कारिणी. सत्य, त्रेता आणि द्वापार या 3 युगात ज्ञान आणि वैराग्य ही मुक्तीची साधने होती, परंतु कलियुगात केवळ भक्ती मोक्ष प्राप्ती करून देणारे आहे. इति निश्रीचत्य चिद्रूपः सद्रूपां त्यां ससर्ज परमानंद चिन्मूर्तिः सुंदरी कृष्णवल्लभा. असे निश्चित जाणून परमानंद चिन्मूर्ती ज्ञानस्वरूप श्रीहरींनी सत्स्वरूप अशा तुझी निर्मिती केलेली आहे. तू श्रीकृष्णाला प्रिय अशी सुंदरी आहेस. बदद्वा अजन्लिं त्वया पृष्ठं किं करोमीति चैकदा त्वां तदाह आज्ञापयत् कृष्णो मद्भक्तानं पोषयति च. एकदा तो हात जोडून त्यांना विचारले होते की मी काय करू. तेव्हा श्रीकृष्णाने माझ्या भक्तांचे पोषण कर अशी तुला आज्ञा केली होती. अड्डीकृतं त्वया तद्वै प्रसन्नो अबुद्धरिस्तदा मुक्तिं दासी ददौ तुभ्यं ज्ञानवैराग्य कामिओ. तू ते स्वीकारल्यानंतर श्रीहरी प्रसन्न झाले आणि त्यांनी तुझी सेवा करण्यासाठी मुक्तीला दासीच्या रूपात आणि ज्ञानवैराग्यानं पुत्र रूपात तुझ्या स्वाधीन केले. पोषणं स्वेन रूपेण वैकुंठे त्वं करोषि च भूमौ भक्त विपोषाय
छायारूपं त्वया कृतं. तू तुझ्या मूळ रूपाने वैकुंठामध्ये भक्तांचे पोषण करतेस, तर पृथ्वीवर भक्तांचे पोषण करण्यासाठी तू केवळ सावलीच्या रूपाने राहिले आहेस. मुक्तिं ज्ञानं विरक्तिं च सकृतत्वा गता भुवि कृता परशान्तं मानंदेन संस्थिता. तू मुक्ती ज्ञान आणि वैराग्यासह पृथ्वी तलावर आलीस आणि सत्ययुग ते द्वापार युगापर्यंत मोठ्या आनंदाने राहिलीस. कलौ मुक्त्या क्षयं प्राप्ता पाखंडामय पीडिता त्वदाज्ञया गता शीघ्रं वैकुंठं पुनरेव सा. मुक्ती कलियुगात नास्तिकतेच्या रोगाने ग्रस्त होऊन क्षीण होऊ लागली होती, म्हणून ती लगेच तुझ्या आज्ञेने पुन्हा वैकुंठ लोकात गेली. स्मृता त्वयापि चैत्रेव मुक्तिरायाति याति च पुत्रीकृत्य त्वयेमि च पार्श्वे स्वशैव रक्षितो. तू स्मरण करतास मुक्ती येथे येते आणि परत जाते, परंतु या ज्ञान आणि वैराग्याला तू पुत्र मानून आपल्या जवळच ठेवले आहेस. उपेक्षातः कलो मंदो वृद्धो जातो सुतो तव तथापि चिंता मुच्चत्वमुपायं चिंतयाम्यहं. कलियुगात उपेक्षा झाल्याने हे तुझे पुत्र निरुत्साही आणि वृद्ध झाले आहेत, परंतु तू चिंता करू नकोस. या नवजीवन प्राप्त करून देण्याचा उपाय मी शोधून काढतो. कलिना सदृश्य कोऽपि युगो नास्ति वरानने तस्मिस्त्वां स्थापयिष्यामि गेहे गेहे जने जने. हे सुंदरी, कलीसारखे दुसरे कोणतेही गुण नाही. या युगात मी घराघरात प्रत्येक माणसाच्या हृदयात तुझी स्थापना करीन. अन्यधर्म स्थिर स्कृत्य पुरस्कृत्य मोत्सवानं तदा नाहं हरेर्दासो लोके त्वां न प्रवर्तये. अन्य सर्व साधनांना तुच्छ ठरवून आणि भक्तिविषयक मोठ्या उत्साहांना प्राधान्य देऊन लोकात मी तुझा प्रचार केला नाही, तर मी श्रीहरीचा दास म्हणून घेणार नाही. त्वदन्विता श्रवचये जीवा भविष्यन्ति कलाविह पापिनो अपि गमिष्यन्ति निर्भयं कृष्ण मंदिरम. या कलियुगात जे जीव भक्ती मार्गाला लागतील ते पापी असल्यासही निर्भयपणे श्रीकृष्ण धामाला जातील. वेशां चित्ते वशेत भक्ती हा सर्वदा प्रेमरूपिणे न ते पश्यन्ति किनाशं स्वप्ने अप्यमलमूर्तयः. ज्यांच्या हृदयात प्रेमस्वरूप भक्ती निरंतर निवास करते ते शुद्धांत कर्णाचे लोक स्वप्नात देखील यमाला पाहत नाहीत. ज्यांच्या हृदयात भक्ती आहे त्यांना प्रेत, पिशाच, राक्षस किंवा दैत्य स्पर्श करण्यास असमर्थ आहेत. न प्रेतो न पिशाचो वा राक्षसो वा सुरो अपि वा भक्तियुक्त मनस्काराणां
स्पर्शनेन प्रभुर्भविता. ज्याच्या हृदयात भक्ती आहे त्यांना प्रेत, पिशाच, राक्षस किंवा दैत्य स्पर्श करण्यास असमर्थ आहेत. आन तपोभिर्न वेदै श्रवचन ज्ञानेनापि कर्मणा हरिरिं साध्यते भक्त्या प्रमाणं तत्र गोपिका. तप, वेदाध्ययन, ज्ञान, कर्म अशा कोणत्याही साधनाने भगवंत वश होऊ शकत नाही. ते केवळ भक्तीनेच वश होतात. गोपी यांचे उत्तम उदाहरण आहे. नृणां जन्मसहस्रेण भक्ति प्रीतिर्हि जायते आकलो भक्त्या कलो भक्तिर्भक्त्या कृष्णः पुरः स्थितः. हजारो जन्मांच्या पुण्याईने मनुष्याला भक्तीविषयी प्रेम निर्माण होते. कलियुगात भक्ती केवळ भक्तीचं सार आहे. भक्तीनेच प्रत्यक्ष श्रीकृष्णासमोर उपस्थित होतात. भक्ती द्रोह करायेच ते सिदंती जगत्रये दुर्वासा द्वाकमापन्नः पुरा भक्त विनिंदकः. भक्तीशी द्रोह करणारे तिन्ही लोकात दुःखाचेच धनी होतात. एकेकाळी भक्ताचा तिरस्कार केल्यामुळे दुर्वास ऋषींना दुःख प्राप्त झाले होते. अलम व्रतैरलम तीर्थैरलम योगैरलम मखैहा अलम जान कथा लापैर भक्ती रे कैव मुक्तिदा. व्रते, तीर्थयात्रा, योग, यज्ञ, ज्ञानचर्चा इत्यादी साधनांची काही आवश्यकता नाही. एकमात्र भक्तीच मुक्ती देणारी आहे. सूत उवाच इति नारद निर्णीतं स्वमाहात्म्यं निशम्य सा सर्वांग पुष्टी संयुक्ता नारदं वाक्यं ब्रवीत. सूत म्हणाले, आपले महात्म्य निर्णायकरित्या नारदांच्या तोंडून ऐकल्यावर भक्ती सर्व अंगाने पुष्ट झाली आणि त्यांना म्हणाले, भक्ती वाचाहु नारद धन्योऽसि प्रीतिस्ते मयि निश्रला न कदाचिद्रिमो चामि चित्ते स्थास्यामि सर्वदा. भक्ती म्हणाले, नारद मुनी, आपण धन्य आहात. आपले माझ्या ठिकाणी निश्चल प्रेम आहे. मी नेहमी आपल्या हृदयात निवास करेन. आपल्याला मी कधीही सोडून जाणार नाही. कृपालुना त्वया साधो मद्वाद्धा ध्वंसिता क्षणातम पुत्रयो श्रे चेतना नास्ति ततो बोधय बोधय. हे साधू, आपण मोठे कृपाळू आहात. एका क्षणात आपण माझे सारे दुःख दूर केलेत, परंतु अजूनही माझ्या पुत्रांना चेतना आलेली नाही, म्हणून आपण त्यांना जागवा, यांच्यात चैतन्य आणा. सूतवाच तस्यावचा समाकर्ण्यं कारुण्यं नारदो गतः तयोर्बोधन मारे बेकराग्रेण विमर्दयन. भक्तीचे हे वचन ऐकून नारदांना पुत्रांची करुणा आली आणि ते त्यांना हाताने हलवून जागे करू लागले. मुखम संयोज्य कर्णांते शब्दमुच्चेहां समुच्चरणं ज्ञान प्रबोध्यतां शीघ्रं रे वैराग्य प्रबोध्यता. त्यांच्या कानाजवळ तोंड नेऊन जोराने ओरडून म्हणू लागले की हे ज्ञाना उठ,
लवकर जागा हो, हे वैराग्या उठ लवकर जागा हो. वेद वेदांत घोषे श्रवच गीता पाठैर मुहुर्मुहु हा बोध्यमानो तदा तेन कथंचित चौथितो बलात्. नंतर नारदांनी वेद घोष, वेदांत घोष आणि वारंवार गीता पाठ करून त्यांना जागविले. त्यामुळे ते मोठ्या कष्टाने जागे झाले. नेत्रेण वलोकंती जुंबंती सालसा उभो बकत्व फलितो प्रायः शुष्क काष्ट समांगको. परंतु आळसाने ते दोघेही जांभई देत राहिले. डोळे उघडून पाहू शकले नाहीत. त्यांचे बहुतेक केस बगळ्याच्या रंगासारखे पांढरे सफेद झाले होते. सर्व अंग वाळलेल्या लाकडाप्रमाणे निस्तेज झाले होते. अक्षुतक्षामो तो निरीक्षैव पुनः स्वापपरायणो ऋषीश्र चिंतापरो जातः किं विधेयं मयेति च. अशा रीतीने तहान भुकेने व्याकुळ झालेले ते पुन्हा झोपी जाऊ लागले आहेत. असे पाहून नारदांना मोठी चिंता लागून राहिली आणि ते विचार करू लागले की आता आपण काय करावे. अहो निद्रा कथम याति वृद्धत्वं च महत्तरमं चिंतयान्निति गोविंदम स्मारयामास भार्गव. यांचे झोप आणि त्याहीपेक्षा अधिक वृद्धावस्था कशी दूर होईल. शौनका अशी काळजी करीत नारद भगवत चिंतन करू लागले. व्योमवाणी तदैवांभून्मारुषे खिद्यतामिति उद्यमः सफलस्ते अयं भविष्यति न संशय. यांची झोप आणि त्याहीपेक्षा अधिक वृद्धावस्था कशी दूर होईल शौनका अशी काळजी करीत नारद भगवत चिंतन करू लागले. त्याच वेळी आकाशवाणी झाली. मुनिवर्य खेद करू नका, तुमचे हे प्रयत्न निश्चितच सफल होतील. एतदर्थ तू सत्कर्मं सुरेर्षे त्वं समाचार तते कर्माभिधास्त्यांति साधवः साधुभूषणाः. देवर्षी यासाठी तुम्ही एक सत्कर्म करा. ते कोणते ते तुम्हाला संत शिरोमणी महात्मे सांगतील. सत्कर्माणि कृत्ये तस्मिन्नं सनिद्रा वृद्धतानयोः गम्यष्यति क्षणात् भक्तिः सर्वतः प्रसरिष्यति. त्या सत्कर्माचे अनुष्ठान करता क्षणीच यांची झोप आणि वृद्धावस्था नाहीशी होईल आणि सगळीकडे भक्तीचा प्रसार होईल. इत्याकाशवशः स्पष्टं तत्स वैरपि विस्मृतं नारदो विस्मयं लेभे नेदं ज्ञातमिति ब्रुवन्. ही आकाशवाणी तेथील सर्वांनी स्पष्टपणे ऐकली. त्यामुळे नारदांना मोठे आश्चर्य वाटले आणि ते मनात म्हणू लागले, मला तर याचा आशयच कळला नाही. नारदवाच अनयाः काश्यवाण्यापि गौप्यत्वेन निरूपितं किं वा तत्साधनं कार्यं येन कार्यं भवेत् तयोः. नारद म्हणाले, या आकाशवाणीने सुद्धा गुप्त रूपानेची गोष्ट सांगितली, ज्यामुळे यांचे कार्य तडीस जाईल असे साधन सांगितलेच नाही. क्व भविष्यन्ति संतस्ते कथं दाशन्ति साधनं मयात्र किं
प्रकर्तव्यम यदोक्तम व्योम भाषया. ते संत कोठे भेटतील व कोणते साधन सांगतील. बरे, आता आकाशवाणीने जे काही सांगितले त्यानुसार आता मला काय केले पाहिजे. सुतोवाच तन्न द्वापी संस्थाप्य निर्गतो नारदो मुनिहा तीर्थम तीर्थम विनिष्क्रम्य पृच्छन् मार्गे मुनीश्वर. सुत म्हणाले, शौनका, ज्ञान व वैराग्य यांना तेथे सोडून नारद मुनी तेथून निघाले आणि प्रत्येक तीर्थक्षेत्रात जाऊन वाटेत भेटणाऱ्या ऋषीवर यांना ते साधन विचारू लागले. वृत्तांता श्रूयते सर्वे हा किंचिन्नी सेवेत्य नोचते असाध्यं केचन प्रोचुर्दज्ञेमित्या चापरे मुखीभूतास्तधान्ये तु कियन्तस्तो पलायिता. त्यांचे म्हणणे सर्वजण ऐकून घेत होते, परंतु निश्चित उत्तर कोणी देत नव्हते. कोणी सांगितले हे अशक्य आहे, दुसरे कोणी म्हणाले याचे योग्य उत्तर मिळणे दुरापास्त आहे. तर काही जण गप्प राहिले आणि अन्य काही जण आपापले हसे होईल या भीतीने उत्तर देणे टाळण्यासाठी तेथून निघून गेले. हाकारो मानासी त्रैलोक्ये विस्मयाव हा वेद वेदांता घोषे श्रवचन गीता पाठैर्विभो दितम. त्रैलोक्यात आश्चर्यकारक असा हाहाकार माजला. लोक एकमेकाशी कानाजवळ जाऊन कुजबुजू लागले. जर वेद पठण, वेदांत घोषाने वारंवार गीता पठण ऐकूनही भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना जाग आणता आले नाही, तर अन्य कोणताही उपाय दिसत नाही. भक्ती ज्ञान विरागाणां नोदतिष्ठन्त्रिकं यदा उपायो नापरो अस्तीति करणे करणे हा जप जना. योगिना नारदेनापि स्वयं न ज्ञायते तु यत् कथं शक्यते युक्तुमितरैर्यः मानुषेः. परमयोगी नारद मुनी नाही, ज्याचे ज्ञान नाही, अशा बाबतीत अन्य सामान्य लोक काय सांगू शकतील. एवं ऋषिगणैः पृष्ठैर्निर्नियुक्तं दुरासदम्. अशा प्रकारे ज्या ज्या ऋषीवरांनी विचारले गेले त्यांनी असाच निर्णय दिला की ही गोष्ट असाध्य आहे. तदस्र चिंतातुरः सोऽथ बद्रीवनमागतः आतपश्चर्वामि चात्रेति तदर्थ कृत निश्चय. आणि तेव्हा नारद चिंतातुर अवस्थेत बद्रीवनात आले. ज्ञान आणि वैराग्य यांना जाग आणण्यासाठी मी इथे तप करीन असा त्यांनी निश्चय केला. तावद्दर्श पुरतः सनकादीन् मुनीश्वरणं कोटि सूर्य समाभासानुवाच मुनी सत्तमः. त्याच वेळी नारदांना समोर कोट्यावधी सूर्याच्या सारखे अत्यंत तेजस्वी असे सनकाधिक मुनी दिसले. त्यांना मुनी श्रेष्ठ नारद म्हणाले. नारदवाच इदानी भुरी भाग्येन भवद्विहा संगमो अभवत कुमारा ब्रुवतां शीघ्रं कृपा कृत्वा ममोपरी. नारद म्हणाले, माझ्या महत्भाग्यानेच
आपली व माझी यावेळी भेट झाली. कुमारानो, कृपा करून आपण ते साधन मला तातडीने सांगावे. भवन्तो योगिनः सर्वे बुद्धिमन्तो बहुश्रुताः पंचायन संयुक्ताः पूर्वेशामपि पूर्वजाः. आपण सर्वजण महान योगी, बुद्धिमान आणि बहुश्रुत आहात. आपण 5-5 वर्षाचे बालक दिसत असलात तरी आपण पूर्वजांचेही पूर्वज आहात. सदा वैकुंठ निलया हरी कीर्तन तत्पराः लीलामृत सोन्मताः कथा मात्र एक जीवीनः. आपण नेहमी वैकुंठ धामात राहता, सदैव हरे कीर्तनामध्ये तत्पर असता, भगवंताच्या लीलामृताचे पान करीत त्यातच तल्लीन होता आणि भगवतकथा हाच आपल्या जीवनाचा एकमेव आधार आहे. हरि हा शरणमेवं हि नित्यमेषां मुखे वचा आता काल समाधिष्ठा जरा युष्मान्न वादते. श्रीहरी हा शरणम हाच मंत्र आपल्या मुखात नेहमी असतो आणि म्हणूनच कालगतीनुसार येणारी वृद्धावस्था आपल्याला बाधू शकत नाही. एषा भ्रूम भंगमात्रेण द्वारपालो हरेया पुराः बुभो निपतितो सद्यो यत्कृपातः पुरं गतो. पूर्वी एकदा ज्या भोया आणि वक्र करताच भगवान विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय तात्काळ पृथ्वीवर गेले आणि पुन्हा आपल्याच कृपेने वैकुंठ लोकात आले. अहो भाग्यस्य योगेन दर्शनम भवतामिह अनुग्रहस्तु कर्तव्यो मयि दिने दया परेहा. माझ्या सौभाग्यानेच मला आता आपले इथे दर्शन होत आहे. मी दीन आहे तर आपण दयाळू आहात, म्हणून आपण माझ्यावर कृपा करावी. शरीरी गिरोक्तम वक्तत्कल अशरीर गिरोक्तम यत्तत् किंचितां साधन मुच्यतां अनुष्ठेयं कथं तावत् प्रभुवन्तु सविस्तारम. आकाशवाणीने ज्याबद्दल मला सांगितले ते साधन कोणते, त्याचे अनुष्ठान कसे केले पाहिजे हे आपण मला विस्तारपूर्वक सांगा. भक्ती ज्ञान विरागाणां सुखमुत्पद्यते कथं स्थापनं सर्ववर्णेषु प्रेमपूर्वं प्रयत्नातः. भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांना कोणत्या मार्गाने सुख मिळू शकेल, सर्व वर्णामध्ये याचीच कोणत्या प्रयत्नाने प्रेमपूर्वक प्रतिष्ठापना होऊ शकेल. कुमारा उचुहा मा चिंतां कुरु देवर्षे हर्षं चित्ते समावह उपाया सुख साध्योऽत्र वर्तते पूर्व एव हि. भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांना कोणत्या मार्गाने सुख मिळेल, सर्व वर्षामध्ये यांचीच कोणत्या प्रयत्नाने प्रेमपूर्वक प्रतिष्ठापना होऊ शकेल. मा चिंता कुरु देवर्षे हर्ष चित्ते समावह उपाया सुख साध्यो अत्र वर्तते पूर्व एव हि. सनकादिक म्हणाले, देवर्षी आपण चिंता करू नका, मन प्रसन्न ठेवा. त्याबाबतचा साधा सोपा उपाय पहिल्यापासूनच विद्यमान आहे. अहो नारद धन्यसी विरक्तानां शिरोमणी हा सदा श्रीकृष्णदासा नाम गृणी योगे भास्कर. नारद म्हणे, आपण धन्य आहात, आपण विरक्तीचे शिरोमणी श्रीकृष्ण भगवंतात अग्रगण्य तसेच भक्तियोगाचे सूर्य आहात.
त्वयि चित्रं न मंतव्यं भक्तनार्थ मनोवर्तिने घटते कृष्णदास घटते कृष्णदासस्य भक्ते हा संस्थापना सदा. आपण भक्तीसाठी जे प्रयत्न करत आहात ती काही आश्चर्याची गोष्ट नाही. भक्तीची पुन्हा स्थापना करणे हे कार्य भगवत भक्तासाठी सर्वथेय आहे. ऋषीभिर्बहवो लोके पंतानः प्रकटीकृताः समसाध्या श्रवजते सर्वे प्रायः स्वर्गफलप्रदाः. या संसारात ऋषीमुनींनी उद्धाराचे अनेक मार्ग प्रकट केले आहेत, परंतु ते सर्व कष्ट साध्य आणि बहुधा स्वर्गीय प्राप्ती करून देणारे आहेत. वैकुंठ साधकः पंथाः स तु गोप्यो हि वर्तते तस्योपदेष्टा पुरुषा प्रायो भाग्येन लभ्यते. परंतु भगवत प्राप्तीचे साधन मात्र गुप्तच आहे. त्याचा उपदेश करणारा सत्पुरुष मोठ्या भाग्यानेच मिळतो. सत्कर्मं तव निर्दिष्टं व्योमवाचा तु यत्पुराण आतदुच्यते शृणु स्वाद्य स्थिरचित्त हा प्रसन्नधी. आपल्याला आकाशवाणीने ज्या सत्कर्माचा संकेत केला आहे तो आम्ही तुम्हाला सांगतो. आपण प्रसन्न आणि स्थिर चित्त हो नाही का. द्रव्य यज्ञास्तपो यज्ञ योग यज्ञास्तथा परे स्वाध्याय यज्ञान यज्ञाश्रवचते तो कर्म विसूचका. द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, योग यज्ञ आणि स्वाध्याय स्वरूप यज्ञ, ज्ञान यज्ञ हे कर्माचे सूचक आहेत. सत्कर्म सूचको नूनं ज्ञानयज्ञं हा स्मृतो बुधेया श्रीमद्भागवतालापः सतो गीता शुकादिभिः. विद्वानांनी ज्ञान यज्ञाला सत्कर्माचे सूचक मानले आहे. शुकादी महामुनींनी ज्यांचे गायन केले आहे ते श्रीमद भागवताचे पारायण हेच हे सत्कर्म होय. भक्ती ज्ञान विरागाणां आतदघोषेण बलं महत वज्रिष्यति द्वयो हा कष्टं सुखं भविष्यति. त्याचे शब्द ऐकूनच भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांना मोठी शक्ती प्राप्त होईल. यामुळे ज्ञान वैराग्याचे कष्ट नाहीसे होतील आणि भक्तीला आनंद होईल. अप्रलयं हि गमिष्यन्ति श्रीमद्भागवत ध्वनेः आकलेर्दोषो इमे सर्वे सिंहशब्दाद् आवृकायव. सिंह गर्जना ऐकून ज्याप्रमाणे लांडगे पळून जातात त्याप्रमाणे श्रीमद्भागवताच्या शब्दानेच कलियुगाचे हे सर्व दोष नाहीसे होतील. ज्ञान वैराग्य संयुक्ता भक्त्या प्रेम रसावहा प्रीति गेहम प्रतिजनम ततः क्रीडाम करिष्यति. त्यावेळी प्रेमरस वाहत नेणारी भक्ती ज्ञान आणि वैराग्याला बरोबर घेऊन घरोघरी प्रकट होईल. नारदवाच वेद वेदांत घोषे श्रवच गीता पाठे हा प्रबोधितं भक्ती ज्ञान विरागानां नोद तिष्ठन्त्रिकं यदा. नारद म्हणाले, वेद वेदांताचे पठण आणि गीता पाठ करून भक्ती ज्ञान वैराग्य रूप हे तिघे जर जागे झाले नाहीत तर श्रीमद्भागवत कथा ऐकून ते कसे जागे होतील. कारण त्या कथेच्या प्रत्येक पदात आणि प्रत्येक श्लोकात वेदांचाच सारांश कथन केलेला आहे. श्रीमद्भागवताला पाच कथम बोधमेष्यते
कथासु तु वेदार्थ श्लोके श्लोके पदे पदे. आपण शरणागत वस्तला आहात. आपले दर्शन कधीही व्यर्थ होत नाही, म्हणून माझी ही शंका दूर करा, विलंब करू नका. छिदन्तु संशयं होनं भवन्तो अमोघ दर्शनाः विलंबो नात्र कर्तव्यः शरणागत वत्सलाः. आपण शरणागत वत्सल आहात. आपले दर्शन कधीही व्यर्थ होत नाही, म्हणून माझी शंका दूर करा, विलंब करू नका. कुमारौचु वेदा वेदोपनिषदां साराज्याता भागवती कथा अत्युत्तमा ततो भाति पृथंगभूता फलाकृती. सनकादिक म्हणाले, श्रीमद भागवताची कथा वेद आणि उपनिषदे यांच्या सार सर्व स्वातूनच प्रगट झाले आहे. पण ही स्वतंत्र फलरूप असल्याने वेद उपनिषदापेक्षा उत्तम ठरले आहे. आमूलाग्र रसस्तिष्ठन्नास्ते न खाद्यते यथा आसभूया संपृद्गभूतः फले विश्वमनोहर. ज्याप्रमाणे झाडातील रसबुंद्यापासून फांदीच्या शेंड्यापर्यंत असला तरी त्याचा आस्वाद घेता येत नाही, पण ज्यावेळी तो रस फळाच्या रूपाने वेगळा प्रगट होतो तेव्हा सर्वांना हवा हवासा वाटतो. यथा दुग्धे सितं सर्पीर्ण स्वादायोपकल्पते पृथंगभूतं हि तद्गव्यं देवानां रसवर्धनं. दुधामध्ये तूप असतेच, परंतु त्याचा स्वाद घेता येत नाही. तेच तूप दुधापासून वेगळे काढले जाते तेव्हा ते देवतासाठी स्वादिष्ट बनते. इक्षूनामपि मध्यांतं शर्करा व्याप्य तिष्ठति पृथग्भूताच सामिष्टा तथा भागवती कथो. उसाच्या सर्वांगात साखर व्यापून असते, परंतु ती वेगळी झाल्यानंतरच तिची गोडी समजते. भागवत कथा ही अशीच आहे. इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्म संहितं भक्ति ज्ञान विरागाणां स्थापनाय प्रकाशितं. हे भगवत पुराण वेदांच्या बरोबरीचे आहे. श्री व्यासांनी भक्ती आणि ज्ञान वैराग्य यांची स्थापना करण्यासाठी हे प्रकाशित केले आहे. वेदांत वेद सुस्नाते गीतयापि कर्तरी परितापवती व्यासे मुह्यात ज्ञान सागरे. हे भागवत पुराण वेदांच्या बरोबरीचे आहे. श्री व्यासांनी भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांची स्थापना करण्यासाठी प्रकाशित केले आहे. तदा त्वया पुरा प्रोक्तं चतुः श्लोक समान्वितं तदीय श्रवणात सद्यो निर्बाधो बादरायणः. वेदांत पारंगताने गीतेची रचना करणारे भगवान व्यासदेव हे पूर्वी एकदा खिन्न होऊन अज्ञान अंधकारात चाचपडत होते, परंतु आपणच त्यांना 4 श्लोकात याच भागवताचा उपदेश केला होता. तो ऐकून त्यांची खिन्नता तत्काळ नाहीशी होऊन गेली. तन्नते विस्मय केन यत् प्रश्न करो भवान. श्रीमद्भागवतं श्राव्यं शोक दुःख विनाशय. असे असता आपण आश्चर्यचकित होऊन उलट आम्हालाच का प्रश्न करीत आहात. आपण त्यांना शोक आणि दुःखाचा नाश करणारे श्रीमद्भागवत पुराण ऐकविले पाहिजे. नारदवाच
यद्दर्शनं च विनिहन्त्या शुभानि सद्यः श्रेयस्तनोति भवदुःख दवार्दी तानां न्यासेश शेष आमुख गीत कथये कपानः प्रेम प्रकाश कृते शरणं गतोस्मी. नारद म्हणाले, ज्यांचे दर्शन सर्व पापांना तत्काळ नाहीसे करते आणि जे संसार दुःखाच्या वणव्याने तप्त झालेले आहेत त्यांच्यावर कल्याणाचा वर्षाव करणारे आहे. सहस्र मोक्ष शेष गात असलेल्या भगवत कथामृताचे आपण नेहमी पान करीत असता प्रेम लक्षणा भक्ती उजेडात आणण्याचे हेतूने मी आपणास शरण आलो आहे. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगम च लभते पुरुषो यथा वै. अज्ञान हेतु कृत मोह मदांधकार नाश विधाय हि तदोदयते विवेकः. जेव्हा मनुष्याच्या अनेक जन्मातील संचित पुण्याचा उदय होऊन त्याला सत्संग प्राप्त होतो तेव्हा त्याच्या अज्ञानजनित मोह आणि मदरूपी अंधकाराचा नाश होऊन त्याचे ठिकाणी विवेकाचा उदय होतो. इति पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद मद्भागवत महात्म्ये कुमार नारद संवादो नाम द्वितीय अध्याय गोडा. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. सद्गुरुनाथ संत कैकाडीश्वर महाराज की जय. मद